सो स्टुडंट, नाउ लेट्स सी व्हॉट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर आता आपल्याला हे माहित आहे की जेव्हा लाईट रेज एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करतात तर तेव्हा तिथे काय होते, त्यांची डायरेक्शन चेंज होते, राईट. मग ही डायरेक्शन का चेंज होते, तर ही चेंज होते ड्यू टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग आता हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं काय करतो की या लाईट रेजच्या डायरेक्शन चेंज होतात. तर यासाठी आपण हा टॉपिक आता डिटेलमध्ये बघणार आहोत. तर स्टुडंट, सर्वात अगोदर आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बद्दल थोड्या काही माहिती करून घेऊ. जसं की हा प्रत्येक सबस्टन्ससाठी वेगवेगळा असतो. हर एक सबस्टन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा वेगवेगळा असतो. सिमिलरली प्रत्येक मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा वेगवेगळा असतो. आणि तशाच प्रकारे जर रे ऑफ लाईट वेगवेगळ्या कलर्सचे असतील, जसं की रेड लाईट, ब्लू लाईट, व्हायलट लाईट, इंडिगो लाईट, तर त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी लाईट रेज यांचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो हा सुद्धा वेगवेगळा असतो. म्हणजे मग आता नेमका हे आहे काय, तर आता त्याला बघू. जसं की तुमच्या बुकमध्ये सुद्धा एक चार्ट दिलेला आहे तुम्हाला, तुम्ही इथे बघू शकता. या चार्टमध्ये प्रत्येक सबस्टन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा आपल्याला मेन्शन केलेला आहे. मग आता हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असतो, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा डिपेंड असतो लाईटच्या स्पीडवर, म्हणजे लाईटच्या व्हिलॉसिटीवर इन डिफरंट मीडियम. प्रत्येक मीडियम मध्ये लाईटची व्हिलॉसिटी ही डिफरंट असते. तर जसं की पाण्यामध्ये लाईटची स्पीड वेगळा असतो, हवेमध्ये लाईटचा स्पीड वेगळा असतो, अशा वेगवेगळ्या मीडियम्समध्ये वेगवेगळा स्पीड असतो. तर तेव्हा त्या लाईटच्या व्हिलॉसिटीवर डिपेंड असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या मीडियमचा. ठीक आहे. तर आता हा कॅल्क्युलेट कसा करतात तो सुद्धा आपण बघू. मग आता हा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो ते पण एकदा बघा. आता ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे एखाद्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे अशी जागा ज्याच्यामध्ये एअर नसते, म्हणजे पूर्ण एअरलेस असं आपण म्हणू शकतो की जो पूर्ण व्हॅक्यूम आहे, ज्याच्यामध्ये बिलकुल एअर नाहीये, अशा कंटेनर मधून किंवा अशा प्लेस मधून, अशा मीडियम मधून जेव्हा रे ऑफ लाईट आपण पास करतो आणि त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू द अनादर मीडियम जर आपण केलं, दोघांचा रेशो जर घेतला आपण, तर आपण ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करू शकतो. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण हा एन ने डिनोट करतो. जसं की आता तुम्ही इथे बघू शकता, हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. जर आपल्याला काढायचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम, तर आपल्याला काय करावं लागते, व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम डिवाइड बाय फर्स्ट मीडियम करायचं. आणि तेच जर का आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम असं जर करायचं असेल, तर व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम डिवायडेड बाय सेकंड मीडियम असा फॉर्म्युला यूज करावा लागतो. सिम्पली याचं जर आपण डिव्हिजन केलं दोन्ही लाईटच्या स्पीडचं वेगवेगळ्या मीडियम मध्ये, तर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मिळून जातो. आणि त्याच्यासाठीच तुम्हाला हा बॉक्स दिलेला आहे. तर या बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला पूर्ण वेगवेगळ्या मीडियम्सचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेले आहेत. तर आता तुमच्या लक्षात आलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो. इथे हा फक्त एक रेशो घ्यावा लागतो आपल्याला दोघांचा. ठीक आहे.